ठरलं तर आजच्या व्हिडिओमध्ये प्रिया कॅम्पजवळ येते, जिथे तिचं ब्लड ठेवलंय तिथे. त्याच वेळेला तिथे अश्विन येतो. हात लावणार तेवढ्यात अश्विन तिला आवाज देतो. तर प्रिया लगेच यू मिनिटात आपलं मत बदलते आणि अश्विनला म्हणते, अरे अश्विन, मी तुलाच बघायला आली होती इथे, चल ना पटकन, मला नाचायचं आहे. त्याला ओढत घेऊन जाते. तर अर्जुन सायली लांबून बघत असतात. अश्विन प्रिया दोघांना पण कलर लावतात. एका रोमॅन्टिक गाण्यावर डान्स करतात. बहरून प्रीत ही अशी, गाली पडे खळी जशी, साथ तुझी मला हवी जीवनी. या गाण्यावर दोघांचा डान्स चालू असतो. तर सायली आणि अर्जुन मध्ये येऊन त्याच गाण्यावर डान्स करायला लागतात. पूर्णाजी, प्रताप काका, कल्पना काकू तिघही बघून खुश होतात. त्यानंतर आला होळीचा सण लय भारी, चल नाचूया, त्या गाण्यावर सगळेच नाचायला लागतात. विमल, चैतन्य सगळेच खूप एन्जॉय करत असतात. त्यानंतर कल्पना काकू पूर्णाजींना म्हणतात, मी अस्मिताला बघून आली. तर तिथून निघून जातात. तर दुसरीकडे प्रिया आलेली असते कॅम्पमध्ये, जिथे तिचं ब्लड ठेवलेलं असतं. त्या पॅकेटवरून तिच्या नावाचं लेबल काढून टाकते. अर्जुन आणि दोघंही लांबून बघत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, कितीही लेबल काढले तरी काही उपयोग होणार नाही, कारण सर्व इन्फॉर्मेशन डिजिटल स्टोअर आहे आणि आत्तापर्यंत सॅम्पल लॅबपर्यंत पोचले पण असतील. तर सायली म्हणते, तासाभरात हिचा ब्लड ग्रुप आपल्याला कळेलच. नंतर प्रिया तिथून निघून जाते. तर कल्पना काकू अस्मिताच्या रूममध्ये आलेले असतात. काय गं अस्मिता, तू अजून जेवली पण नाही? अस्मिता म्हणते, मम्मा माझी काही इच्छाच होत नाही खाण्याची. तर सगळं ना खूप जीवावर आल्यासारखं वाटतंय. त्या सचिनला शोधत असतात, पण सचिन काय रूममध्ये नसतो. तेव्हा अस्मिता म्हणते, सचिन बाहेर गेलाय, तो नाही आहे इथे. घरात तर त्याला कोणी मान देत नाही. म्हटलं सणाच्या दिवशी नको त्याचा मूड ऑफ व्हायला, म्हणून मीच त्याला बाहेर पाठवलं. तर कल्पना काकू ठीक आहे म्हणून तिथून निघून जाता. तर अस्मिता विचार करते, सचिन गेला कुठे असेल? हो, घरी गेला असेल आईबापांकडे. मी कॉल करून बघते. ती कॉल करते, फोन बिझी येत असतो. तेव्हा ती म्हणते, बिझी काय येत असेल फोन? तर दुसरीकडे अर्जुन सायली रूममध्ये आलेले असतात. तेव्हा सायली म्हणते, आता असे बसून राहू नका, पटकन आंघोळ करा आणि कपडे बदला. तेव्हा अर्जुन तिला बसून घेतो. सायलीबरोबर काही बोलणार तेवढ्यात त्याला मेसेज येतो. तर त्या मेसेजमध्ये ब्लड रिपोर्ट आलेले असतात. अर्जुन बघतो आणि तो सायलीला दाखवतो. तेव्हा सायली म्हणते, प्रियाचा ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह आहे. रविराज काका म्हटले होते ना, प्रियाचा ब्लड ग्रुप O निगेटिव्ह आहे आणि ती प्रतिमा आत्यांची मुलगी आहे, तेव्हा तिचा पण ब्लड ग्रुप तोच पाहिजे. तेव्हा अर्जुन म्हणतो, असं काही नाही आहे, जो आईचा ब्लड ग्रुप असेल तोच मुलीचा पाहिजे, जो वडिलांचा असेल तो पण असू शकतो. तर सायली म्हणते, तर मग आता रविराज काकांचा ब्लड ग्रुप आपण कसं काय मिळवायचा? तेव्हा त्यांना आठवतं की रविराज काकांनी पण आज ब्लड डोनेट केलं आहे, तिथून आपल्याला ब्लडचे रिपोर्ट मिळू शकतात. रविराज काकांचं पण ब्लड जर प्रियाबरोबर मॅच नाही झालं तर यावरून हे सिद्ध होईल की रविराज काकांची आणि प्रतिमा आत्यांची जी मुलगी हरवली होती ती मुलगी आणि आत्ता परत आलेली मुलगी दोघी वेगवेगळ्या आहेत. तर अर्जुनला आठवतं तन्वी घरात आल्यानंतर काय काय किस्से घडले होते. सगळ्यांनी त्याच्यावर दबाव आणला होता तन्वीबरोबर लग्न करण्यासाठी. पूर्णाजींना ॲडमिट करावं लागलं होतं. त्यानंतर अर्जुन सायली लग्न करून आले होते, तेव्हा तन्वीने किती तमाशा घातला होता. तेव्हा सायली म्हणते, जेव्हा प्रिया या घरात आली होती तेव्हा रविराज काकांनी सगळ्या टेस्ट केले होते ना तिच्या. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण आपल्याला माहीत नव्हतं ना, तन्वी कुठल्याही थराला जाऊ शकते, ती रिपोर्ट पण बदलू शकते. तर सायली म्हणते, आत्ताचे रिपोर्ट आपण दुसऱ्या डॉक्टरांना दाखवूया. त्यानंतर अर्जुन म्हणतो, मी फोन करून रिपोर्ट मागून घेतो. तर सायली आवरण्यासाठी निघून जाते. तर दुसरीकडे पूर्णाजी बसलेले असतात. तेव्हा तिथे प्रताप काका आणि कल्पना काकू येतात. त्या म्हणतात, बापरे, पाय एकदम कामातनं गेले हां. तरी मी अर्जुन आणि चैतन्याला बोलली होती की मी अजिबात जागेवरून उठणार नाही आहे आणि मला बोलवायचं सुद्धा नाही आहे, पण ते ऐकतील तर राहील ना. शेवटी दोघांनी मला ओढलंच. तर पूर्णाजी म्हणतात, अगं माझे तर बसल्या बसल्या गुडघे दुखायला लागले. तर प्रियाची नोटंकी चालू होते. ती तिघांसाठी पण गरम पाणी मीठ टाकून घेऊन येते. आई बाबा, तुमचे पाय दुखत आहे ना, मीठ पाण्यामध्ये पाय ठेवा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. आजींसाठी पण घेऊन येते. प्रियाचं हे वागणं बघून अश्विन तर खूप खुश असतो. अरे वा तन्वी, हे तर माझ्या लक्षात पण नाही आलं, पण या उपायाने नक्कीच फरक पडेल तिघांना पण. तर कोणीच त्या पाण्यामध्ये पाय ठेवायला तयार नसतात. तेव्हा अश्विन म्हणतो, अरे तुम्ही असं का वागताय? तन्वी करते ना अगदी मनापासून, तर तिला एक चान्स तर द्या सुधारण्याचा. मम्मा ठेव ना पाण्यामध्ये पाय. तर प्रिया म्हणते, आई असं समज की हे पाणी मी नाही तर सायलीने आणलं आहे, आता तर ठेवशील ना. तर अश्विन पण सांगत असतो म्हणून तिघंही पाण्यामध्ये पाय ठेवतात.
त्याच वेळेला अर्जुन सायली तयार होऊन येतात. तेव्हा अर्जुन म्हणतो आम्ही दोघं बाहेर चाललो आहे, कारण कसं आहे ना, आज आम्हाला रोमांस करायला वेळच भेटला नाही. तेव्हा कल्पना काकू म्हणतात हो ना, आम्ही उगाचच लगेच बाहेर आलो ना, तुम्हाला दोघांनाच रंग खेळू द्यायला पाहिजे होता. आणि सायली त्याला कोपऱ्याने खुणवत असते की असं काय बोलताय म्हणून. तर प्रियाच्या मनात येतं हे नक्की कुठे चालले असतील, यांना काही वेगळा पुरावा तर नसेल मिळाला. त्यानंतर ते दोघंही तिथून निघून जातात. तर दुसरीकडे सचिन आलेला असतो अस्मिताच्या रूममध्ये. तेव्हा अस्मिता विचारते कुठे गेला असता तू. तेव्हा सचिन म्हणतो मी आईबाबांकडे गेलो होतो, तुला तर माहिती आहे ना तुझ्या घरचे माझ्याशी बोलत नाही, कसे वागतात ते. अस्मिता म्हणते ते सगळं सोड, तू मला रंग लावलाच नाही. तेव्हा सचिन म्हणतो लावणार पण नाही, तुला आणि आपल्या बाळाला काही त्रास नको व्हायला ना, एवढी काळजी तर घेतलीच पाहिजे. यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी लावू, एवढं काय. थांब मी फ्रेश होऊन आलो. तिथून तो निघून जातो. तर अस्मिताने एका वाटीमध्ये कलर मागवलेला असतो. रंग लावता यावा म्हणून मी इको फ्रेंडली रंग आणले होते, पण तू काही ऐकूनच घेतलं नाही. तू घरी आला आहे पण आपल्यामध्ये अंतर का. तर हे सगळं बोलणं प्रिया दाराच्या बाहेर उभं राहून ऐकत असते. तर ती मनातच विचार करते अस्मिताला तिच्या बाजूने वळवण्याचा मार्ग तिला आता मिळाला आहे. या गोष्टीचा वापर करून प्रिया बरोबर आता अस्मिताला तिच्या बाजूने वळवेल. तर दुसरीकडे अर्जुन सायली डॉक्टरांकडे आलेले असतात. ते डॉक्टर तिघं पण रिपोर्ट बघतात. डॉक्टर म्हणतात हे होऊच शकत नाही. आईचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह, वडिलांचा ब्लड ग्रुप ए पॉझिटिव्ह आणि मुलीचा ए बी पॉझिटिव्ह राहूच शकत नाही. हे इम्पॉसिबल आहे. एकतर तिचा ओ निगेटिव्ह पाहिजे होता, नाहीतर ए पाहिजे होता. तेव्हा सायली विचारते ही त्यांची मुलगी असण्याचे किती चान्सेस आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात 0%. हे ऐकल्यानंतर तर दोघांना पण धक्का बसतो. तर अर्जुन सायली बाहेर आल्यानंतर म्हणतात म्हणजे आपला संशय खरा ठरला, प्रिया तन्वी नाहीच आहे. तर दुसरीकडे सुमन काकू रविराज काकांना म्हणत असतात आपण इथे अजून किती दिवस राहायचं, आता आपल्या घरी जायला हवं. तेव्हा रविराज काका म्हणतात आपल्या घरी गेल्यानंतर तुला जास्त त्रास होईल. तर प्रतिमा आत्यांचं यांच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. रविराज काका प्रतिमा आत्यांना विचारत असतात जायचं का प्रतिमा घरी. अगं काय झालं, तू काय विचार करते. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात मी हाच विचार करते की तन्वीने मला ब्लड का दिलं नसेल. कोणती मुलगी आपल्या आईबद्दल असं वागू शकते. तेव्हा सुमन काकू म्हणतात आपण नेहमी चेष्टेमध्ये म्हणत असतो ना सायली तुमची मुलगी शोभते, खरंच तिने आज मुलीचं कर्तव्य पार पाडलं हां वहिनी. तेव्हा रविराज काका म्हणतात मला तिच्याबद्दल बोलायचं पण नाही आहे, ऐकायचं पण नाही आहे, तुम्ही सामान आवरायला घ्या. तर दुसरीकडे अश्विन आणि प्रिया रूममध्ये असतात. तेव्हा अश्विन खूप कौतुक करत असतो प्रियाचं. तन्वी तुझ्यातला हा बदल मला दिसतोय आणि मला खूप भारी पण वाटतंय. प्रिया त्याच्याजवळ येते आणि ती म्हणते खरंच प्रत्येक मुलीला तुझ्यासारखाच नवरा मिळाला पाहिजे. माझं काही चुकलं तर माझा कान ओढतो, तेवढंच प्रेमही करतो. त्यानंतर मनातच बोलते एक ना एक दिवस मी नक्की या घरातल्या माणसांच्या मनावर राज्य करेल, तेव्हाच तर मला तिजोरीच्या चाव्या मिळतील आणि त्यात तू आणून देशील माझ्या हातात. त्यानंतर तिथून आवरण्यासाठी निघून जाते. तर प्रियाला फोन येतो. अश्विन तिला आवाज देतो पण तिला काही ऐकायला जात नाही. तेव्हा अश्विन स्वतः उचलतो आणि तिकडून वकील बोलत असतात मॅडम तुम्ही एक वेगळ्या केसबद्दल बोलत होतात आणि पेपर वेगळ्या केसचे पाठवले. अश्विनच्या लक्षात येतं की वकिलांचा फोन आलेला आहे. तेवढ्यात प्रिया येते आणि अश्विनकडनं फोन हिसकावून घेते आणि त्या वकिलांशी या पद्धतीने बोलते की जसं काही रॉंग नंबर लागला आहे. त्यानंतर अश्विन तिला विचारतो काय गं ॲडव्होकेटचा फोन कसं काय आला तुला. तेव्हा ती म्हणते रॉंग नंबर होता अरे. तर प्रिया नंतर हॉलमध्ये येते आणि विमलला म्हणते अगं विमल तुला मदतीला येऊ का मी. तेव्हा विमल म्हणते नाही मी करते. तर कल्पना काकू म्हणतात कोणाला जर मदत करायची असेल तर न बोलता पण केलेली चालते, हो की नाही. त्याच वेळेला तिथे अर्जुन सायली दोघं पण येतात. अर्जुन तर खूप संतापलेला असतो. तो दरवाजाच्या तिथूनच आवाज देतो तन्वी. तर प्रिया मनातच म्हणते अर्जुन इतका चिडलेला का दिसतोय, आता मी काय केलं आहे. तर अर्जुन तिच्याजवळ आल्यानंतर प्रताप काका म्हणतात अरे अर्जुन काय झालं आहे नेमकं. तर अर्जुन म्हणतो डॅड ही तन्वी ना. तेवढंच सायली म्हणते ही प्रिया चांगलपणाचं नाटक करते ना, ते यांना बघितलं जात नाही आहे आणि हिचा स्वभाव काही बदललेला नाही आहे, सगळी नाटकं करते ही. तेव्हा अर्जुन म्हणतो सायली तू हिला. तेव्हा सायली म्हणते आता हे पण हिचं नाटकच आहे, चांगलपणाचं नाटक करत होती स्वयंपाकघरात जाण्याचं, मी ओळखते ना तिला. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की रविराज काकां ते निघालेले असतात घरी जाण्यासाठी.
तेव्हा तिथे प्रिया येते आणि म्हणते, आई बाबा प्लीज तुम्ही काही दिवस इथे राहा ना, जाऊ नका तुम्ही. वरून सायली आणि अर्जुन येत असतात. तेव्हा अर्जुन प्रियाला आवाज देतो, तन्वी बंद कर तुझं हे नाटक. तुला जर एवढी काळजी वाटते प्रतिमा आत्याची तर ब्लड द्यायला का नव्हती आली त्या दिवशी? 1-1.5 तास कुठे भटकत होती? प्रियाला तर काही कळतच नाही काय बोलावं ते. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया ठरलं तर मगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय अँड टेक केअर. लाईक शेअर सबस्क्राईब.